हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. आपल्या सुरू असलेल्या कथेचं नाव आहे कॉन्ट्रॅक्टवालं प्रेम, भाग 11. लेखिका आनंदी शेडगे. चला तर मग कथेला सुरुवात करूया. आग्रा फोर्टला गेल्यावर काही टार्गट मुलं इशिताला त्रास देत होती. त्या मिशीवाल्या मुलाने येऊन तिला मदत केली. तो जायला निघाला तेव्हा इशिताच्या मनात एक गोष्ट आली आणि इशिता जोरात ओरडली, तू आता पुढे. तू तू याचा अर्थ फ्लाईटमध्ये बसल्यापासून तू मला त्रास देत होतास. इशिता आपले डोळे मोठे करून बोलत होती. तुला मोकळी हवी होती ना. माझा तुला त्रास नको, त्या इडियट सोफियासमोर तुला एकांत मिळावा म्हणून मी इथे आली ना. मग का आलास परत माझ्या पाठी? तुला कोणी सांगितलं मी दिल्लीला जाते? याचा अर्थ अर्जुनने सांगितलं ना तुला. त्याला तर सोडणार नाही मी. आता जीवच घेईन त्याचा मी. इशिता नॉनस्टॉप बोलत होती. हो, तो मिशीवाला मुलगा मिहिरच होता. त्या दिवशी अर्जुनचा त्याला फोन आला होता आणि त्याने इशिताबद्दल त्याला सगळं सांगितलं. म्हणून सोफियाला परतीच्या विमानात बसवून तो स्वतः दिल्लीच्या विमानात बसला होता. इशिताची बडबड ऐकून मिहीरने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिला गप्प केलं. अगं थोडा दम घे, किती बोलतेस? मिहीर मिश्किल हसत तिला म्हणाला. इशिताने रागाने त्याचा हात आपल्या तोंडावरून काढला. का आलास माझ्या पाठी? राहू दे ना मला एकटं. नको आहे मला कोणी, इशिता रागाने म्हणाली आणि तिथून जाऊ लागली. खरं तर मिहीरला असं अचानक बघून तिला खूप आनंद झाला होता. पण तो जे त्या दिवशी सोफियासमोर बोलला त्याच्या मनात राग होताच. इशिता, अगं थांब, मिहीर मागून ओरडला आणि धावत जाऊन तिच्याबरोबर चालू लागला. मी एवढी मोठी मिशी लावून तुझ्यासाठी इथे आलो, त्याचं तुला काहीच नाही. उलट रागवतेस माझ्यावर, मिहीर म्हणाला. मी नाही यायला सांगितलं तुला. जा ना तुझ्या त्या सोफियाकडे. तिच्यासमोर त्या दिवशी मला काय काय बोललास, इशिता रागाने म्हणाली. त्याबद्दल खरंच खूप सॉरी. ते सगळं मी तुझ्या काळजीने बोलून गेलो. मला तुझं मन दुखवायचं नव्हतं. मिहीर आपले दोन्ही कान पकडून म्हणाला. ठीक आहे, तरी पण तुला हे सगळं नकोच होतं ना. त्यासाठीच तर तू कॉन्ट्रॅक्ट करून घेतलं ना. आणि तसंही तुला माझ्या काळजी करण्याची काहीच गरज नाही, इशिता म्हणाली. असं कसं काळजी करू नको? माझी बायको आहेस तू, मिहीर हसत म्हणाला. हो, पण कॉन्ट्रॅक्टवाली, खरीखुरी नाही, इशिता आपलं तोंड वाकडं करत म्हणाली. पण बायको तर आहेस ना, मिहीर इशिताला एक साईडने मिठी मारत म्हणाला. बरं ठीक आहे, जास्त मस्का मारू नकोस, इशिता किंचित हसत म्हणाली. पण खरं सांगू का मिहीर, या मिशीमध्ये मी तुला ओळखलंच नाही. इशिता अजूनही त्याच्या चेहऱ्यावर अर्धवट लटकलेली मिशी ओढून काढत म्हणाली. अगं जरा हळू. ती मिशी लावून कंटाळलो होतो. बरं झालं लवकर ओळखलंस, नाहीतर ही अशी मिशी लावून अजून किती दिवस तुझ्या मागे फिरायला लागलं असतं देव जाणे, मिहीर आपले डोळे फिरवत म्हणाला. मिहीर सोबत असल्यामुळे इशिताई खुश झाली होती. तो आपल्यासाठी इथे आला हेच तिच्यासाठी खूप होतं. ओ मॅडम, आता तरी आपण एकत्र फिरू शकतो का? म्हणजे तुम्ही पण एकटे, मी पण एकटा, एकमेकाला कंपनी होईल ना, म्हणून म्हणालो ओ मॅडम, मिहीर त्या मिशीवाल्या मुलाच्या टोनमध्ये म्हणाला. त्यावर इशिताही हसली. आता तू एवढं बोलतोच आहेस तर चल, इशिता हसत म्हणाली. दोघांनीही मग मस्त एकत्र फिरून फोर्ट बघितला. इशिताने काही फोटो काढले, त्यात तिचे आणि मिहीरचेही फोटो होते. संध्याकाळी दोघेही परत निघाले. दोघांनाही एकमेकाची साथ आवडून गेली होती, म्हणून दोघंही खुश होते. दोघंही एकत्रच हॉटेलवर आले. रिसेप्शन त्या दोघांकडे आश्चर्याने आणि संशयाने बघत होती. दोघंही आपापल्या रूममध्ये गेले. इशिताला मिहीर आला म्हणून खूपच आनंद झाला होता आणि त्याची कामं सोडून ती फक्त रागावून गेली म्हणून तो इतक्या लांब तिच्यासाठी आला
हीच गोष्ट तिला सुखावून गेली होती. इकडे मिहीरही खूप खुश होता. आतापर्यंत खूप मुलींबरोबर तो फिरला होता, खूप मजा देखील केली होती, पण इशितासोबत असताना त्याला जो आनंद मिळाला होता तो अजूनपर्यंत त्याने कधीच अनुभवला नव्हता. रात्री डिनरसाठी दोघेही एकत्र खाली आले. त्या हॉटेल बाहेर असलेल्या मोठ्या लॉनमध्येच आपलं जेवण मागवलं. मग कसा वाटला आग्रा फोर्ट आणि तो बघताना तुझ्याबरोबर असलेली कंपनी? मिहीरने इशिताची मस्करी करत विचारलं. खरं सांगू मिहीर, खरंच मला तुझा खूप राग आला होता, पण तू फक्त माझ्यासाठी एवढ्या लांब आलास हे बघून मला खूप बरं वाटलं. आपण एकटं नाही, कोणीतरी आहे आपल्याबरोबर आपली काळजी घ्यायला. हीच फिलिंग खूप भारी असते रे. बोलताना इशिताच्या डोळ्यात पाणी होतं. तिच्या डोळ्यातल्या पाण्याने मिहीरचं मन हळहळलं. अगं ए वेडाबाई, रडतेस काय? मी आहे ना तुझ्याबरोबर तुझी काळजी घ्यायला. मिहीर तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला. पण 1 वर्ष ना मिहीर, त्यानंतर काय? तू तुझ्या रस्त्याला, मी माझ्या. तुला तुझा रस्ता माहीत आहे, पण मला काहीच माहीत नाही. काय करायचं, कुठे जायचं? इशिता त्याच्या हातातला आपला हात काढत म्हणाली. त्याने परत तिचे हात आपल्या हातात खेचून घेतला. अगं नवरा बायको नसलो तरी आपण एकमेकाचे बेस्ट फ्रेंड बनून तर राहू शकतो ना. आणि आय प्रॉमिस, मला कधीही कुठेही बोलावशील तेव्हा मी तिथे येईन. तुला जेव्हा जेव्हा माझी गरज असेल तेव्हा मी तिथे हजर असेन. मिहीर हसत तिचे डोळे पुसत म्हणाला. बघ हा, तू प्रॉमिस केला आहेस. आला नाहीस ना तर चांगलं बदलून खाली ना तुला, इशिता म्हणाली. बरं बाई, नंतर बदल, पण आता जेवूया. मला तुझ्याबरोबर फिरून खूप भूक लागली आहे, मिहीर हसत म्हणाला. दोघांनी मग गप्पा मारत मारत मस्तपैकी जेवण केलं आणि थोडा वेळ लॉनमध्ये फेरफटका मारून उद्या ताजमहल बघायला जाण्याचा प्लॅन करून आपल्या रूममध्ये निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळीच तयार होऊन दोघं खाली आले. आज त्यांनी दोघांसाठी एकच कॅब बुक केली होती. रिसेप्शनवर बसलेली मुलगी अजूनही भ्रमात होती. एकतर काल गेलेला तो मिशीवाला मुलगा अजून परतला नव्हता. त्याच्या जागी हा हँडसम मुलगा कोण होता? काय गोड बंगाल होतं अजून तिच्या डोक्यात शिरत नव्हतं. ती आळीपाळीने मिहीर आणि इशिताकडे बघत होती. तिला काही प्रश्न विचारायचे होते. तिच्या चेहऱ्यावरचे प्रश्न चिन्ह इशिताने अचूक ओळखले आणि हसत त्या मुलीकडे गेली. एवढा विचार नको करू, तो कालचा मिशीवाला मुलगा हाच हँडसम मुलगा आहे, इशिता हसत म्हणाली. तशी बिचारी तीही हसली. कॅब आल्यावर दोघंही कॅबमध्ये बसून आज प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल बघायला निघाले. थोड्याच वेळात ते ताजमहल इथे पोहोचले. इशिताने अजूनपर्यंत ताजमहल फोटोमध्ये किंवा टीव्हीवर बघितला होता, पण प्रत्यक्षात बघून मात्र ती कोरीव सुंदर अशी कलाकृती बघून खूपच खुश झाली. दिल बाग बाग हो गया अशी फिलिंग तिला त्यावेळी आली. ताजमहल हे भारताच्या आग्रा शहरात स्थित एक प्राचीन महल आहे. याला जगाच्या 7 आश्चर्यांमध्ये समाविष्ट केलं आहे. ताजमहलचे निर्माण मुघल बादशाह शहाजहान याने आपली पत्नी मुमताज महलच्या आठवणीत केले होते. ताजमहल अतिउत्तम मानवी कृतीपैकी एक आहे. याला पांढऱ्या संगमरवर पासून बनवण्यात आले आहे. पांढरा संगमरवर वापरून बांधलेली ती कलाकृती बघून मिहीर आणि इशिता दोघंही अगदी हरकून गेले होते. फिरता फिरता आनंदाने अचानक इशिताने मिहीरचा हात कधी पकडला हे तिच्या लक्षातच आलं नाही. मिहीरने चमकून एकदा तिच्याकडे बघितलं, पण ती आपल्याच नादात काहीतरी बडबड करत चालली होती. त्यानेही आपल्या ओठाचे कोपरे रुंदावत प्रेमाने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि तिच्याबरोबर चालू लागला. पण त्याचं लक्ष आज राहून राहून तिच्याकडेच जात होतं. तिच्या प्रत्येक हालचाली टिपण्यात तो मग्न होता. कितना प्यारा तुझे रब ने बनाया कि दिल करे देखता रहूं, हे गाणं अचानक त्याच्या मनात आलं आणि तो स्वतःच्याच विचारांवर हसला. त्याला आज तिच्याकडून नजर हटवूच नये असं वाटून गेलं. फक्त आणि फक्त तिच्याकडेच बघावं. इशिताकडे बघता बघता आणि चालता चालता तो समोर एका सुंदर मुलीला धडकला. इशिताचं पण लक्ष त्याच्याकडे गेलं. ओ सॉरी, ती मुलगी हसत एकदम लाडात म्हणाली.
आणि त्याच्याकडे बघत बघत तिथून निघून गेली. हाही तिच्याकडे मान वळवून बघत होता आणि तीही. इशिताने रागाने आपला हात त्याच्या हातातून जोरात झटकला आणि रागाने पुढे निघून गेली. मेलो, आता काही खरं नाही, असं म्हणून धावत मिहीर इशिताच्या मागून गेला. पण इशिता समोर नव्हतीच. त्याने आपल्या आजूबाजूला नजर फिरवली, पण इशिता त्याला कुठेच दिसली नाही. मिहीरला हळूहळू इशिता आवडू लागली आहे असं दिसतंय, पण त्याची सवय काही जात नाही. पण आता ही इशिता अचानक कुठे गायब झाली? बघूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. वाचत रहा, खुश रहा. आजचा भाग आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार, शनिवार या दिवशी येतील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.